महापालिकांच्या निवडणुका घोषित होताच जागा वाटपावरून आता सध्या मंथन सुरू झालंय। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची पहिली बैठक पार पडली। शिंदेंच्या शिवसेनेनं 125 जागांवर दावा केल्याची माहिती आहे। तर चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये 227 पैकी 142 जागांचं वाटप झालं असून आतापर्यंत 52 जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या पदरी आल्याचं कळतं। पाहुयात यावरचा TV9चा स्पेशल रिपोर्ट। मुंबईमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर करण्याच्या इराद्याने भाजप कामाला लागली आहे। अर्थात लोढांच्या वक्तव्यानंतर वाद झाल्यानं भाजप नेते महायुतीचा महापौर होणार असं म्हणतायत, पण अधिकाधिक जागा लढण्याची रणनीती भाजपची आहे। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची पहिली बैठक पार पडली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 130 ते 150 जागांसाठी आग्रही आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेनं 125 जागांवर दावा केलाय। दुसरीकडे रामदास आठवलेंच्या रिपाईची 8 ते 10 जागांची मागणी असून भाजप आपल्या कोट्यातून 2 ते 3 जागा सोडू शकते। तर मुंबईमध्ये 150 जागा महायुती निवडून आणणार असा दावा आशिष शेलार यांनी केलाय। 150 प्लस एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय। दोघेही मिळून RPI सहित आणि त्यांचेही मित्रपक्ष आहेत कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी, कोणी कुठे लढल्यावर 150 प्लस आम्ही जाऊ, तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली। 1-2 दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढतील आम्ही ठरवू। ची बैठक 2 दिवसांनी होणार आहे आणि प्रत्येक वॉर्ड न्याय आम्ही चर्चा करणार आहे। जिंकणे हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया असणार। महायुतीचा उमेदवार जिंकेल कसा हा क्रायटेरिया ठेवणार आहे आणि त्या क्रायटेरियानुसार आम्ही संपूर्ण चर्चा करणार आहे। त्यामुळे उमेदवार कुठल्या पक्षाचा हा आता महत्त्वाचा नाही, उमेदवार हा महायुतीचा हा आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। पहिल्या फेरीच्या बैठकीमध्ये 142 जागांचा तिढा सुटल्याची माहिती आहे। 142 पैकी भाजपच्या वाट्याला आतापर्यंत 90 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागा आल्याचं सूत्रांकडून कळतं। आता उर्वरित 85 जागांवर गुरुवारी चर्चा होणार आहे। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा गुरुवारी बैठक होणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान नगरसेवक असलेल्या जागा त्या पक्षाला मिळतील। काही जागांची अदलाबदल करण्याची तयारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची आहे। गुरुवारी पुन्हा एकदा जागा वाटपासंदर्भात मॅरेथॉन बैठक होईल। गुरुवारच्या बैठकीत वॉर्डनिहाय चर्चा पार पडणार आहे। गुरुवारच्या बैठकीनंतर सुद्धा जागा वाटपात तिढा राहिल्यास पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील। विद्यमान नगरसेवक ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे ती जागा जाईल असं ठरल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचा अधिकाधिक जागा पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न आहे। 2017 मध्ये भाजपचे 82 नगरसेवक जिंकले होते, तर शिवसेनेचे 84 नगरसेवक होते। त्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडलेली नव्हती। मात्र शिंदेंच्या बंडानंतर 70 नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले। मात्र 2012 पासून ते आतापर्यंत 125 नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदेंनी केलाय। त्यामुळे जागा वाटपात 125 जागांची मागणी शिंदेंच्या शिवसेनेनं केली आहे। मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येईल, महायुतीचा महापौर होईल। आता एक्झिस्टिंग जे सिटिंग नगरसेवक 70 जे 2017 ते 22 मधले माझ्याकडे शिवसेना पक्षात आले आणि 2012 पासून काही लोक होते, असे जवळपास 125 लोक शिवसेनेमध्ये मुंबईतले गेल्या 10 दशकामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये असलेले शिवसेनेमध्ये आले। भाजपच्या दादरच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक झाली। शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे, योगेश कदम, प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे उपस्थित होत्या। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेताच महायुतीनं चर्चा सुरू केली। मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व नवाब मलिकांकडे असल्यामुळे त्यांच्यासोबत मुंबईमध्ये युती होऊ शकत नाही असं भाजपनं स्पष्ट केलं। म्हणजेच मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत नसेल हे स्पष्ट आहे। राष्ट्रवादीला जागा वाटपाच्या बैठकीमध्ये न घेतल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा मलिकांच्या उपस्थितीमध्येच स्वतंत्र बैठक घेतली।
त्यांच्यावर आरोप झालाय, आरोप सिद्ध नाही झालाय अजून. आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते फक्त आरोपच राहतात. आणि संविधानानुसार तुम्हाला पण माहित आहे, आपण आरोप करून ठेवू आणि ते सिद्ध नाही झाला, जेव्हा आरोपचा निर्णय निकाल येणार तेव्हा दूधचं दूध आणि पाणीचं पाणी नक्कीच होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही. नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही. जोपर्यंत हिंदू मुस्लिम करत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही. नवाब मलिक काय न फाय काय, तुम्ही त्यांचा पक्ष चालतो आघाडीमध्ये बसायला, त्यांचा पक्ष युतीमध्ये चालतो म्हणजे सत्तेमध्ये चालतो, आणि मग नवाब मलिकचा मुद्दा काढत असताना त्याला अशा पद्धतीने फाटे द्यायचे, म्हणजे त्यांचा धर्मांधता वाढीस लावून किंवा धर्मांधता वाढत नेऊन मतांचं विभाजन करून त्याचा फायदा घेण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे. अर्थात महाराष्ट्रामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असली तरी मुंबई महापालिकेत मलिकांकडे बोट दाखवून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनंही राष्ट्रवादीपासून फारकत घेतलीय. विनायक डावरुंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.